आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो प्रभूची पुन्हा एकदा। अतिशय महान असा आमचा देव आहे। बऱ्याच साक्षी या दिवसामध्ये प्रभू अनेक लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे। औरंगाबादमध्ये जसं मी गेलो त्यावेळेस एक बहीण त्या ठिकाणामध्ये आली आणि मागच्या मीटिंग मध्ये तिच्यासाठी एक भविष्यवाणी करण्यात आली होती कॉंग्रिगेशन मध्ये असताना की तिचे अनेक मिसकॅरेजेस झाले, परंतु प्रभू यावेळेस तिला लेकरू देणार आहे। त्यानंतर ती भविष्यवाणी तिने स्वीकारली आणि जास्ती मला भेटली। तिने सांगितलं की आतापर्यंत जवळजवळ माझी 5 लेकरं मिसकॅरेज झाली, ती पडली, परंतु ज्या वर्षी तुम्ही या ठिकाणात आला होता तुम्ही भविष्यवाणी केली आणि या वर्षी तुमची मीटिंग होती आणि आता मी 5 महिन्याची प्रेग्नंट आहे। तर प्रभूनं अद्भुत रीतीनं ती लेकरू साक्षीच्या रूपानं मी तुमच्या समोर घेऊन आले। पहा, देवाला कोणती गोष्ट कठीण नाही। अजून एक बहीण त्या ठिकाणामध्ये आली होती आणि मला वाटतं ते देव टाकळी या ठिकाणात आली होती की त्याने सांगितलं की ब्लड अतिशय कमी आहे। ते चेक करून आले त्यावेळेस त्यांचं काहीतरी मला वाटतं 4 ग्रॅम 6 ग्रॅम असं काहीतरी ब्लड होतं, परंतु प्रार्थना करून गेले, डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टरला सुद्धा विश्वास बसला नाही। 12 HP त्यांचं झालं। कधी कधी औषध गोळ्या काम करत नाही, पण येशूचं नाव नक्कीच काम करतं 100%। अबुधाबीवरून एक फोन आला होता आणि त्यांचे छोटस मुलगा होता, त्यांनी सांगितलं की व्हायरल काहीतरी त्याला असा आजार झाला की आतमध्ये सगळं जे तोंड आहे आणि त्याला मोठे मोठे छिद्र पडले होते त्या लेकराच्या आणि तोंडातनं वास येत होता आणि एकसारखं ते लेकरू रडायचं एकसारखं। डॉक्टरला दाखवल्यावर डॉक्टरने त्यांना सांगितलं की ते व्हायरल आहे आणि तुमच्या लेकराला ऍडमिट करून त्याला ट्रीटमेंट द्यावी लागेल, त्याला काही दिवस ऍडमिट करून घ्यावं लागेल। परंतु त्याने फोन केला आणि मग ती म्हटली की माझं बाळ आहे, या बाळासाठी तुम्ही प्रार्थना करा। ते रडत आहे, ते फोनवर पण कंटिन्यूस रडत होतं, परंतु जशी मी प्रार्थना करायला लागलो तसं ते लेकरू शांत शांत होते गेले। आणि त्याच्यानंतर त्यांचा आज सकाळी मेसेज आला, कॉल आला त्यांचा। त्यांनी सांगितलं की पास्टर तुम्ही प्रार्थना केल्यानंतर काही वेळातच त्याचं रडणं थांबलं आणि आतमधल्या सगळ्या जखमा बऱ्या झाल्या, लेकरू खायला प्यायला लागलं। डॉक्टर म्हणले आता त्याला ऍडमिट करण्याची गरज नाही। देव किती महान आहे, काही म्हणजे काहीच त्याला कठीण नाही। आणि आज तर मी पाहिला की किती साक्षी टाकाव्यात, किती साक्षी शेअर कराव्यात, शेवटी टाकून टाकून मी दमलो। एवढ्या साक्षी देवानं आज घडवल्या, अजून पण येतच आहेत। मी खाली येताना पण बऱ्याच साक्षी येऊन पडलेल्या होत्या, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे, असंभव को संभव करने वाला परमेश्वर आहे। कोणीतरी एका सिस्टरने सांगितलं की सिबिल एवढं खराब आहे की सगळ्या बँकेनं रिजेक्ट केली घराची होम लोनची फाईल आणि आता ज्या बँकेत टाकलेलं आहे ती शेवटची बँक आहे, व्याज पण जास्त आहे, पण प्रार्थना करा की देवानं तिथं माझं शेवटचं प्रकरण आहे ते मंजूर करावं। आणि मग ते म्हटले की आशा आहे, घर तर प्रभू देणार आहे, पण शेवटची आशा तुम्ही प्रार्थना करा, त्याच्यानंतर आम्हाला घर काय मिळण्याचे चान्सेस नाहीये आणि आम्ही परत प्रकरण करणार आहे। तिने असं कॉल केला आणि मग मी प्रार्थना केली। प्रार्थना केल्यावर 2 दिवसात तिचा रिझल्ट आला। ती म्हटली अहो ज्या बँकेत टाकलं ते नाही, ज्या बँकेत मला माझं सिबिल खराब असल्यामुळे रिजेक्ट केलं होतं त्याच बँकेनं माझं कर्ज प्रकरण मंजूर केलं। सिबिल खराब असल्यावर मिळत नाही हो, चांगल्या चांगल्याच्या फायली फेकून देतात, पण देवाला सर्व काही। म्हणून ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे तो कोणी साधा सुद्धा देव नाही। आणि आज आम्ही पाहणार आहोत आशेला जागा नसतानाच विश्वास ठेवायचा। विश्वास कधी ठेवायचा माहिती का? जस्ट आशेला
हा, तुम्हाला सगळ्या बाजूनं, चारी बाजूनं असं मी म्हणेल की तुमचे हातपाय दुधामध्ये बुडलेले आहेत, दह्या लोण्यामध्ये तुम्ही आहात. तुम्हाला चमत्काराची गरज कशाला आहे? चारी बाजूनं तुमच्याकडे जर तुम्ही पाहिलं तर प्रभू तुम्हाला सगळीकडनं मदत करायला तयार आहे, लोक मदत करायला तयार आहे. परंतु आता आज जे आम्ही पाहणार आहोत, आशेला जागा नसताना आशेनं विश्वास ठेवा. जागा नसताना, बरं का, जागा असताना मी नाही तुम्हाला सांगत. जसं आम्ही पाहिलं की आता सिव्हिल खराब आहे, आशेला जागा नाही. सगळ्या बँकेनं प्रकरण रिजेक्ट केलं, आशेला जागा नाही. पण तेव्हाच तुम्हाला आशेनं विश्वास ठेवावा लागतो. एक वचन वाचा, रोमकराचं पत्र 4 अध्याय 16 पासून काही वचन 16 ते 21 पर्यंतची वचन आपण वाचूया. रोमकराचं पत्र 4 अध्याय आणि 16 पासून 21 पर्यंतची वचन. या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे, कृपेच्या योगानं असावं, म्हणून ते विश्वासाने आहे, अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम त्याचा जो विश्वास होता त्याला अनुसरून जे चालतात त्यांनाही निश्चित व्हावे. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला, जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करितो. त्याच्या दृष्टीने तो असा आहे. तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेवला. आशेला जागा नसताना कशाने विश्वास ठेवला? आशेने विश्वास ठेवला. आशेला जागा नाही, आशेनेच विश्वास ठेवायचा. हे बायबल आहे बरं का. या बायबल मधलं गुपित जर तुम्हाला जाणून घ्यायचं ना, की त्या ठिकाणामध्ये जे नाही तीच गोष्ट धरून तुम्हाला पुढे जायची असते. आशा संपली तर म्हणतो आशेनेच विश्वास धर. पण मनुष्याचं काय, जिथं आशा संपती तिथं माणूस संपतो. आणि मिरॅकल होण्यासाठी, चमत्कार होण्यासाठी पहिल्यांदा देव तुम्हाला सगळ्या बाजूनं ब्लॉक करतो. देवाला कधीतरी चमत्कार करायचा असतो, त्याचं सामर्थ्य दाखवायचं असतं. बरं, देवाची सामर्थ्य दाखवण्याची पद्धत काय नेमकी? दाखवणार कसा देव सामर्थ्य? ज्यावेळेस तुमचं सगळ्या बाजूनं, चारी बाजूनं तुम्ही कोंडीत पकडलेलं आहे, तुम्हाला कुठंच आशा नाही, आणि त्यावेळेस तुम्हाला कळतं की आता मी हतबल आहे, याच्या पुढे चमत्कार घडू शकत नाही, याच्या पुढे पुरवठा होऊ शकत नाही, याच्या पुढे कोणी मदत करू शकणार नाही, याच्यानंतर शरीराला आरोग्य मिळू शकणार नाही, याच्यानंतर घरातलं वातावरण बदलू शकणार नाही, बिघडलेले संबंध नीट होऊ शकणार नाही, पती पत्नी मधलं एकत्रीकरण होऊ शकणार नाही. हे सगळीकडनं तुमची आशा तुटलेली आहे. बायबल काय सांगतं? आशाहीन परिस्थितीमध्ये तुम्ही आशेनं विश्वास धरायचा. काय लिहिले पुढे वाचा बरं? आशेनं विश्वास धरायचा. पुढे या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्यानं आशेने विश्वास ठेवला. तथापि विश्वासानं दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता. व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतलं. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. आता 4 मुद्दे याच्यात आम्हाला पाहिजे. आशेला जागा नसताना आशेनं विश्वास ठेवला.
मुख्य भाग काय? आशेला जागा नाही आणि आशेनेच विश्वास ठेवा. पण काही गोष्टी ध्यानात ठेवायच्यात. ही तुमची आशेला जागा नसताना कशा पद्धतीने आशा निर्माण होणार? पहिल्या मुद्द्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे कृपेचं अभिवचन सर्वांसाठी आहे. पहिलाच मुद्दा. कृपेचं अभिवचन कोणासाठी आहे? सर्वांसाठी. मनुष्य कधी कधी आशाहीन का बनतो माहिती का? त्याच्यामध्ये एक न्यूनगंड असतो. समजा मी संकटामध्ये सापडलो, मी अडचणीमध्ये सापडलो, किंवा माझ्यामध्ये कमतरता आहे, माझ्यामध्ये कर्ज आहे, माझं गर्भाशय निर्जीव झालं, त्यानंतर माझी आर्थिक स्थिती खालावलेली, अशा अनेक प्रकारचे प्रश्न माझ्यासमोर आहे. आता प्रश्न हा आहे की मी देवासमोर येताना तिकडं लुसिफर काय सांगतो माहिती का? तुझ्या जीवनात देव काम करणार नाही कारण तू धार्मिक नाही. तुझ्या जीवनात काम करणार नाही कारण तू प्रार्थना तुझी कमी आहे, तू जास्त शास्त्र वाचन करत नाही, तुला जास्त प्रार्थना करता येत नाही. आता बायबल काय सांगतं? मला वाटतं 10व्या 16व्या मध्ये वाचा बरं. काय म्हटलं? या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे. कृपेच्या योगाने असावं म्हणून ते विश्वासाने आहे. अशासाठी की ते अवघ्या संततीला म्हणजे जे नियमशास्त्राचे आहेत त्यांनाच केवळ नव्हे तर आपल्या सर्वांचा बाप जो अब्राहम त्याचा जो विश्वास होता. ऐका, नियमशास्त्र पाळणाऱ्याच लोकांना नाही, पण जे अब्राहमासारखा विश्वास ठेवतात त्या सगळ्यांसाठी हे वचन. काही लोकांना असं वाटतं की हे अभिवचन कोणाला? ख्रिस्ती लोकांना. तो म्हणतो नाही रे, डोक्यातनं काढून टाका. तुमची कर्मकांड, तुमची धार्मिकता, तुमचं नीतिमत्व जे तुम्हाला वाटतं, जर नीतिमत्वानं एखाद्या व्यक्तीच्या जीवनात काम झालं तर ज्या लोकांकडे नीतिमत्व नाही त्यांच्याकडे कशी काय आशा निर्माण होणार? आता एक गोष्ट ध्यानात ठेवा. प्रश्न मग तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न उभा राहणार आहे, अरे मग धार्मिक लोकांना देव देत नाही, धार्मिक लोकांना ऐवजी लोकांनी पापी लोकांना दिलं आणि सगळ्याला सारखं दिलं तर? मी एवढी धार्मिकता, माझ्यामध्ये एवढी धार्मिकता, मी चर्चला जातो, मी बायबल वाचन करतो, मी प्रार्थना करतो, मी उपवास करतो आणि प्रभू मला पण देतो आणि जे लोक नुकतेच आले त्यांना पण देतो. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुमच्याकडे जे आहे ना, तुम्ही विश्वास ठेवता म्हणून ते तुम्हाला मिळालं नाही, तर प्रभूनं तुमच्यावरती कृपा केली. आणि बायबल काय सांगतं? ज्याच्यावर मला कृपा करावी तुमच्यावर केली, आता दुसरा कोणतरी नवीन आला. आणि देवाची इच्छा काय? या नवीन व्यक्तीच्या जीवनामध्ये ती कृपा, जो विश्वास त्यानं पहिल्यांदाच देवाच्या मंदिरात आल्यावरती ठेवलेला आहे, पहिल्यांदाच आलेला आहे. आणि त्याला धर्मशास्त्र माहित नाही, त्याला कर्मकांड माहित नाही, तुमचे चर्चचे सिद्धांत माहित नाही, त्याला तुमचं नियमशास्त्र माहित नाही, कशा पद्धतीनं प्रार्थना करावी हे पण त्याला माहित नाही. पण देवाला वाटतं ना, हा आला आणि याच्या जीवनामध्ये एक चमत्कार करावा. पण आल्यावर त्याच्याकडं सगळं पाहिलं, ते पाहिल्यावरती त्याच्यामध्ये अब्राहमासारखा विश्वास निर्माण झाला. तसं तुम्ही बरेच दिवस येतात पण तुम्ही कर्मकांड करतात आणि तुमचा विश्वास तुमच्या कर्मकांडावरती आहे. तुम्हाला असं वाटतं की मी चर्चला जातो म्हणून मला आशीर्वाद मिळाला पाहिजे. मुळामध्ये तुम्ही येता म्हणून तुम्हाला आशीर्वाद मिळत नाही, तर देवाच्या कृपेनंच तुम्हाला आशीर्वाद मिळतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आमच्यामध्ये आहे. आता आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तो काय म्हटला? प्रत्येक व्यक्तीसाठी, जो व्यक्ती आज चर्चमध्ये आहे, जो व्यक्ती ऑनलाईन आहे, जो व्यक्ती युट्यूबला पाहणार आहे, जो व्यक्ती भारताच्या आणि भारताच्या बाहेर कुठेतरी असेल की जिथं अजून चर्च नाही पण हे वचन पोचलेलं आहे, आज तुमच्यासाठी मी एक अभिवचन सांगतो. लक्षात ठेवा, तुमच्याकडे चर्च नाही म्हणून तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाही, चर्चची स्थापना नाही, तिथं पाळत नाही, परंतु आज जर देवाचं वचन तिथं पोचलं असेल तर तुमच्यासाठी आशा हीच आहे की कृपेनं तुमच्या जीवनामध्ये एक नवीन चमत्काराला सुरुवात होणार आहे. पण तुमचा बाप अब्राहम, तुमचा बाप अब्राहम कोण आहे? अब्राहम त्यांनी सांगितलं तो तुमचा बाप आहे. मग अब्राहम होता कोण? हा अब्राहम मूर्तीपूजक, मूर्त्या बनवणार.
आणि त्यानं देवानं त्याला आवाज दिला आणि त्यानं ते काम सोडलं. त्याला माहित पण नाही आतापर्यंत मी मूर्त्या बनवत होतो, पण एक आवाज माझ्या कानावरती पडला. ऐका, हीच गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे. तो होता कोण, तो करत काय होता, याच्यापेक्षा देवाचा आवाज कानावरती पडला आणि त्यानं विश्वास ठेवला. आज पण परमेश्वराचं वचन तुमच्या कानावरती पडत आहे. तुमचं जात, तुमचा धर्म, तुमचा पंथ, तुमचा विश्वास, तुमचं कर्मकांड हे तुम्हाला सुटका देणार नाही, पण या आवाजाची ताकद 100% तुम्हाला सुटका देणार आहे. 100%. तर देवाचं वचन, देवाची वाणी तुमच्या कानावरती पडली. परमेश्वराच्या वाणीनं जसं अब्रामानं विश्वास ठेवला आणि ज्या देवानं त्याला दर्शन पण दिलं नव्हतं, फक्त वाणी कानावरती पडली. वाणीच कानावरती पडली, फक्त वाणी, शब्द कानावरती पडला आणि त्या वाणीवर त्यानं विश्वास ठेवला आणि शास्त्र सांगतं त्या वाणीच्या दिशेनं तो निघालेला आहे. हेच कर्मकांडामधलं फरक आहे. ज्या दिवशी तुम्हाला ख्रिस्त समजतो ना, तुम्ही कर्मापेक्षा देवाचं वचन ऐकण्याला महत्व देता. ही वाणी परमेश्वराची तुम्ही ऐका. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का, देव त्याचं वचन पाठवून त्याच्या लोकांना बरं करतो. कशानं बरं करतो? वचन पाठवून. मग असं म्हटलं का तुम्ही आणि माझ्यासाठी कर्मकांड करा, उपवास करा, अमक करा, मग मी तुम्हाला बरं करेल? नाही, जे करायचं ते ख्रिस्तानं करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला दुसरं काही कर्म करण्याची गरज नाही, तुम्हाला दान करण्याची गरज नाही. आता तुम्ही दान, धर्म, दशांश, अर्पण हे सगळं करता, याचे आशीर्वाद तुम्ही अनुभवलेलेच आहेत. नवीन काय त्याच्यामध्ये? तुमचा पगार भरपूर झालेला आहे. पूर्वी तुम्ही जे होता त्याच्यापेक्षा देवानं तुम्हाला संपन्न केलं. मग आता हे जे तुम्ही कर्म, त्या कर्मातले आशीर्वाद आहे. परंतु एखादा व्यक्ती काय म्हटलं, कृपेचं अभिवचन, या कारणास्तव ते अभिवचन कृपेच्या योगाने असावे. कशाच्या योगेनं? कृपेच्या योगाने. अभिवचन कशाच्या योगे? कृपेच्या. लक्षात ठेवा, अभिवचन कर्मावर आधारित नाही, आमेन. कृपेवर आधारित आहे. हालेलुया. तुमचं कर्म तुम्हाला देवापासून कधीच अभिवचन आणि पूर्णते जाऊ शकत नाही. तुम्ही म्हटलं पाहिजे माझ्यावर देवाची कृपा आहे म्हणूनच सगळं काही माझ्यामध्ये आहे. तुम्ही नाही म्हटलं पाहिजे मी धार्मिक आहे, मी प्रार्थना करतो, मी अमक करतो, मी तमक करतो. हे तुमच्या प्रार्थनेनं, हे तुमच्या धार्मिकतेने नव्हे, हे ख्रिस्तामध्ये तुम्हाला मिळालेलं अभिवचन आणि त्या अभिवचनाची पूर्तता झाली. म्हणून आशा नसताना सुद्धा तुम्हाला देवावरती आशेनं विश्वास ठेवायचा. काय आशा विश्वास ठेवायचा? मी चांगला नाही पण देव चांगला आहे. आमेन. किती सुंदर आहे, एकदम सोपं. मिरॅकल घडायला पाहिजे. मी म्हणतो मला चांगलं बनल्यावर मग मिरॅकल घडेल. दुसऱ्या भाषेमध्ये एखाद्या व्यक्तीला, ऐका आता कर्मावर मी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती शिक्षण घेतो, शिक्षण घेतल्यावर त्याला मोठा हुद्दा मिळतो, हे त्याचं कर्म झालं. शिक्षण घेतलं, मेरिट मध्ये पास झालं, हे त्याचं कर्म झालं. आणि दुसरा व्यक्ती लायकी नसताना मोठ्या पदावरती जातो, ही कृपा झाली. आणि देव तेच करतो. दावीद म्हणतो त्यांना मला धुळीतनं काढून मग त्याचे भाऊ सगळे शिक्षण घेऊन होते, त्यांना असं वाटलं शिक्षणामुळं आम्ही सरकारी नोकर आहोत. दावीद म्हणतो तुम्ही शिक्षणानं, तुमच्या कर्मानं सरकारी नोकरी तुम्हाला मिळाली. पण दावीद म्हणतो देवाच्या कृपेनं मी राजा झालो. प्रश्न तोच आहे, आशा कधी ठेवायची जास्त तुमच्याकडे काहीच नाही, एज्युकेशन नाही, तुमच्याकडे ओळख नाही, तुमच्याकडे पैसा नाही, तुमचं शरीर तुम्हाला साथ देत नाही, तुमचे नातेवाईक तुम्हाला जवळ करत नाही, सगळ्या बाजूनं ब्लॉक 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 ब्लॉक. आणि तुम्हाला प्रश्न पडतो अरे सगळीकडनं ब्लॉक झाला तर काय? आत्ताच विश्वास ठेवायचा. आणि काय विश्वास ठेवायचा? हे माझ्यामध्ये असणाऱ्या टॅलेंटमुळे मला मिळणार नाही, देवाच्या कृपेनंच मी वर जाणार आहे, देवाच्या कृपेनं. आणि हाच रात्र देवाची कृपा तुमच्यावरती आहे. तुमची परिस्थिती कशी का असे ना, पण देवाची कृपा तुम्हाला उच्च स्थान, उच्च दर्जा, तुमची परिस्थिती बदलण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. म्हणून आशा नसताना विश्वास ठेवा. ज्यांच्याकडे एज्युकेशन आहे त्याने विश्वास ठेवला तर त्याच्यामध्ये काय विशेष आहे? ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी घराचं स्वप्न पाहिलं तर काय विशेष आहे? माझ्याकडे भरपूर पैसा, मी घराचं स्वप्न बघतो. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनी गाडीचं स्वप्न बघितलं तर काय विशेष आहे? पैसा आहे तुमच्याकडे, सगळं तुमच्याकडे आहे, पण तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही मोठ्या घराचं स्वप्न बघता. आणि तो म्हणतो आशा ठेव का? तू तुझ्या पैशानं श्रीमंत होणार नाही, पण माझी कृपा तुला पुऱ्या आहे. माझी कृपा. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाच्या कृपेनं
तुमची सगळीच परिस्थिती बदलली जाते. हालेलुया. ही आशा असते बरं का. देवाची कृपा माझ्यावरती. काय होतं माहिती का, मनुष्य सतत आपल्या परिस्थितीकडे बघतो. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही. मग आता ती महिमाने लिडिंग करताना म्हटले की एक काटा आहे पण माझी कृपा तुला पुरेशी आहे. एक प्रश्न आहे, एक अडचण आहे पण माझी कृपा तुला पुरेशी आहे. मग कृपा जर तुमच्यावरती आहे तर तुम्हाला घाबरण्याचं कारण काय? आमेन. का आशा सोडून देता? का तुम्हाला वाटतं की हे घडणार नाही? मुलामध्ये जे घडावंसं तुम्हाला वाटतं आणि तुमच्या परिस्थितीवर विश्वास ठेवून तुम्हाला ते वाटतं घडलं पाहिजे. तुम्ही तुमचे मार्ग तपासता, तुम्हाला वाटतं याच मार्गाने घडलं पाहिजे. जसं आता ती साक्ष ऐकली, त्या सिस्टरला वाटलं आता शेवटची बँक जास्त व्याजानं आणि तिने दिलं तरी चालेल. अजून एक साक्ष, अजून एक प्रेयर रिक्वेस्ट आली, साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. कारण जे लोन मी काढलं बँकेचं आणि त्या बँकेने मला 20% दिलेले, बँक द्यायलाच बसते तुमच्या नरड्यावर बसून 20%, 30%. आता तुम्हाला जड चाललं ना. आता तुम्ही म्हणतात ते 20%चं लोन जाऊन साधं लोन मिळालं पाहिजे. म्हणून देवाच्या कृपेवरच अवलंबून राहा. देवाची कृपा तुम्हाला खड्ड्यामध्ये नाही टाकत. देवाची कृपा तुम्हाला खड्ड्यातनं काढून मिस्राचा अधिकारी बनवती. ही आशा आहे. खड्ड्यामध्ये असताना पण आशा. त्यांना असं वाटलं याला खड्ड्यात टाकलं आता नाही बाहेर येणार, पण योसेफ त्याही ठिकाणामध्ये त्यानं पाहिलं देवाची कृपा मला इथून बाहेर काढणार आणि एक दिवशी 11 पेंड्या मला नमन करणार. हा त्याचा विश्वास आहे. खड्ड्यामध्ये पडल्यावर सुद्धा देवाविषयी तुमचा विश्वास मजबूत असला पाहिजे. पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट वाचूया 17 वचन. मी तुला पुष्कळ राष्ट्रांचा बाप केले आहे असे अब्रामाविषयी शास्त्रात जे लिहिलेले आहे 17 वचन. त्याप्रमाणे तो आपल्या सर्वांचा बाप आहे. ज्या देवावर त्याने विश्वास ठेवला जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखी आज्ञा करीतो. का आशा नसताना आशेनं विश्वास ठेवायचा याचं कारण सांगितलं की जो देव मेलेल्यांना जिवंत करतो तो देव अस्तित्वात नसलेलं अस्तित्वात आणतो. सोपं आहे. हालेलुया. का तुमच्याकडे आशा असली पाहिजे? तुम्ही म्हणता ती गोष्ट अस्तित्वात नाही, मग ठीक आहे ना, अस्तित्वात नाही पण देव आहे ना तुमच्या बरोबर. हालेलुया. बरं कोणता देव आहे? जो देव मेलेल्यांना जिवंत करीतो. ज्या गोष्टी मेलेल्या आहेत त्या गोष्टीला निर्माण करण्याचं सामर्थ्य देवामध्ये आहे. हालेलुया. काही तुमचे आशीर्वाद मेलेले आहेत, काही आशीर्वाद तुमच्या दृष्टीला दिसत नाही आणि दिसण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु लक्षात ठेवा, शास्त्रामधली प्रत्येक घटना आम्हाला अधिक देवावरती विश्वास ठेवण्यासाठी मजबूत करते. थोडस येशू ख्रिस्त पृथ्वी तलावरती असताना काही घटना घडल्या त्याचा विचार करूया. जी आम्ही पाहतो की लाजरस आजारी पडला आणि मेला आणि मधल्या काळामध्ये असं लिहिलं की त्याच्या बहिणीनं येशूला निरोप पाठवला की तुझा मित्र आजारी पडला आणि तू लवकर येऊन त्याच्यासाठी प्रार्थना कर. आणि येशूने येण्याचं टाळलं. आता येशू तिथं आला नाही. लोक त्याच्याविषयी चर्चा करायला लागले. जर खरंच याच्या मित्रावर याचं प्रेम असतं तर हा तेव्हाच आला असता आणि आता आलाय आणि दाखवतो त्या मित्रावरचं प्रेम. मग कधी कधी आम्हाला विचार पडतो तो आजारी असताना येशू यायला पाहिजे होतं, पण देव तो देव आहे. तो सुरुवात करताना जशी उत्पत्तीमध्ये सुरुवात केली तशीच सुरुवात करतो. जसं पृथ्वी आकार विरहित आणि शून्य, आता देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे तो म्हणतो कृपेचं अभिवचन आहे. तो मेलेल्यांना जिवंत करतो. हे प्रभूला दाखवायचं होतं. अस्तित्वात नाही त्याला अस्तित्वात आणण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. मग ती घटना पवित्र शास्त्रामध्ये घडली. लाजरस मेला, त्याचं शरीर सोललं आणि आतडी काढली, हृदय काढलं आणि सगळं निघून गेलं. आणि आता त्याच्या बहिणी काय म्हणतात, कबरेकडे गेल्यावर त्याच्याकडे काय आहे? जरी आपण तिकडे गेलो तर वास येणार. येशू म्हणतो चल मी देव आहे. आणि तो तिथं गेला आणि जे त्याचे अवयव, त्याचे डोळे, कान, काय सगळं खाल्लं असेल, अस्तित्वात नव्हतं, पण येशूनं सांगितलं अस्तित्वात या आणि बायबल सांगतो ते परत अस्तित्वात आलं. हीच क्रिएटिव्हिटी देव रोज तुमच्या जीवनामध्ये घडवत असतो, रोज. मग आता हे काय नुसतं वाचायचं बायबल? ही घटना नुसती वाचायची तर तो आशा संपली. कधी कधी डॉक्टर सांगतील की तुमचे अवयव संपले.
आता तुमच्या जीवनात काही घडणार नाही, तुम्ही मरणार आहात. आणि ज्यास आम्ही मरणार ही आशा धरतो आणि आम्ही म्हणतो आता संपलं, आता प्रार्थना उपयोगाला नाही, आता औषध उपचार उपयोगाला नाही. बरं ठीक आहे, हे ते काही उपयोगाला नाही असं तुम्हाला डॉक्टरने सांगितलं. पण येशू आहे ना तुमच्याकडे. एखादा अवयव खराब झाला, डॉक्टरनं सांगितलं, ठीक आहे, डॉक्टरनं सांगितलं, त्याचं काम असते. आणि इथं काय म्हटलं, जे अस्तित्वात नाही ते त्याला असल्यासारखी तो आज्ञा करीतो. मग आता कोणाकडे जायचं? का तर येशू आज्ञा करतो ना. समजा तुमचं हार्ट काम करत नाही, हार्ट फेल झालं, 20% 30% काम करताय, तुम्ही ठीक आहे डॉक्टरकडे गेला. बरं डॉक्टरने काय तुम्हाला सांगितलं? तुमच्या हार्ट मध्ये ब्लॉक आहे, 30% 40% ते काम. आता बघा, डॉक्टरकडे जाण्याच्या अगोदर तुम्ही चालत चालत दवाखान्यात गेला आणि डॉक्टरनं सांगितल्याबरोबर तुम्ही चालायचं बंद करता, कारण डॉक्टर सांगितलं तुम्हाला ब्लॉक आहे. मग त्या ब्लॉकने वाटेतच तुम्हाला का नाही मारलं? पण तुमचा विश्वास होता माझ्याकडे काही नाही. मग डॉक्टरला जाऊन तुम्ही आहे म्हणून सांगितलं आणि घाबरला तुम्ही. आता देव काय म्हणतो? तू डॉक्टरवर विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेव ना. मी तुझ्यामध्ये एक नवीन हृदय खालील, हे माझा वचन आहे. मी तुला मरू नाही देणार. म्हणून मरणाच्या गोष्टीपेक्षा जीवनाच्या गोष्टी यावरती आमचा विश्वास असला पाहिजे. का? देव शब्द बोलेल, आज्ञा करेल आणि ती गोष्ट. लाजरसला आज्ञा केली, लाजरस बाहेर ये. विचार करा, ज्याला त्यांच्या बहिणीने कबरेत पुरलं आणि तो येशू बाहेर आला, लाजरस बाहेर ये. आता त्यांनी बाहेर येण्यासारखी परिस्थिती थोडी आहे, पण देवाच्या शब्दामध्ये ताकद आहे का नाही? येशूच्या शब्दात ताकद आहे की नाही? मग लाजरस कबरेत आहे, त्याच्या बहिणी म्हणतील तो कसा बाहेर येईल? तो कसा बाहेर येईल याच्यापेक्षा देवाच्या शब्दाकडे लक्ष दे आणि शब्दानं तो कबरेतनं बाहेर येईल. जे अस्तित्वात नाही अस्तित्वात येईल. तुमची नोकरी नाही अस्तित्वात, पण तुम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. काय विश्वास ठेवला पाहिजे? प्रभू ज्या दिवशी बोलेल त्या दिवशी नोकरीचा कॉल घरी येईल. आज सकाळीच एका बहिणीने सांगितलं, साहेब जिथं मी काम करतो ते त्या लोकांनी मला नोकरीवरून काढलं. ते म्हटले तुम्ही खूप स्लो आहे, तुमचं काम चांगलं नाही, स्लो आहे तुम्ही. आता तुम्ही प्रार्थना करा. आता मला जिथं जाणार आहे त्यांनी तरी मला घ्या. तुम्ही फक्त प्रार्थना करा, नाहीतर ओके तर म्हणा. मी ओके टाईप करतो, ओके संपलं. आणि ओके झाल्यावर तिकडून लगेच त्यांना कॉल आला, या तुम्ही हजर व्हा कामावरती. प्रश्न तो आहे, तुम्ही किती विश्वास देवावरती ठेवता? बरं आता मला तुम्ही सांगा, याच्यामध्ये माझं कर्म काय? मी इकडं ओके म्हटलं, मी प्रार्थना नाही केली, ओके म्हटलं, ते ओके म्हणा ना. ओके शेवटी करतो कोण हो? मग मी म्हटलं चला आता गुडघे टेकाव, यांच्यासाठी 2-3 तास रडून रडून प्रार्थना करावी, मग देव. अरे मग ते माझ्या कर्मानं होईल. हे माझ्या कर्मानं नाही, ही देवाची कृपा आहे. देवाची कृपा आहे, लक्षात ठेवा. कोणी व्यक्ती देवापेक्षा मोठा असू शकत नाही. देवाला ते सिद्ध करायचंय, देवाला ते. आणि देव मला वारंवार सिद्ध करून दाखवतो, बरं का, वारंवार सिद्ध करून दाखवतो. कधी कधी मला प्रश्न पडतो, अरे मी नुसतं यांना काही मेहनत पण नाही घेतली, मी काही उपास पण नाही केला. मी त्यांच्या काही लोक, अहो आम्ही तुम्हाला मेसेज केला, तुम्ही वाचला का? त्यांना असं वाटतं की मी सगळे मेसेज, आता मी एवढा हुशार असतो तर कलेक्टर झालो असतो. सगळं लक्षात ठेवून ठेवून यांनी असं केला, त्यांनी मेसेज तसा केला, या सिस्टर त्या आहेत. आणि मग काही गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं ना, हो मला 1 तासापूर्वीच लक्षात राहत नाही. पण प्रभूची कृपा आहे की देवानं तुम्हाला उत्तर दिलं. का? कारण हे मी करत नाही, माझा देव करतो, तो समर्थ आहे. आणि त्याची क्वालिटी काय? तो म्हणतो जे अस्तित्वात नाही त्याला मी अस्तित्वात आणतो. आहात कुठं तुम्ही? तुम्ही जे अस्तित्वात नाही त्याच्यावर विचार करता की ते कसं येणार आहे अस्तित्वात? हा प्रश्न तुमचा नाही, तुम्ही देवावरती अवलंबून राहायचं. असे की प्रभू आणाल अस्तित्वामध्ये. आता हे वचन मी ऐकलं ना, मग मी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. अब्राहाला देवाने सांगितलं की तुला तर मुलगा नाही, पण मी आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे आणि रोज आकाशातल्या तारे. अब्राम बघतो मुलगा तर नाही, 1 वर्ष 2 वर्ष 10 वर्ष, अरे मुलगा तर नाही, पण तो म्हटला आशेनं विश्वास. आता विचार करा, 100 वर्षाच्या माणसाला कोणती आशा असेल? बरं ती बायको त्याला रोज त्याला किती भांडत असत ना, काय हो आता तर देव तुमचा बोलून गेला, लेकरू देणार लेकरू देणार आहे. तुमची पण हाडं आता
तुम्हाला पाय गुडगुड लटपटायला लागले. 120 वर्षाचे तुम्ही 100 वर्षाची होऊन गेले, मी पण 90 वर्षाची. आपल्या दोघाला आता कुठले लेकर होणार आहे? पण तरी तो म्हणतो आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहिल्यावर मला इसाक दिसतो, अस्तित्वात येणार आहे. आणि शास्त्र सांगतं देवानं 100व्या वर्षी त्याला इसाक दिला, अस्तित्वात आणलं. तुम्ही सुद्धा ज्या गोष्टी अस्तित्वात नाही फक्त विश्वासानं अस्तित्वात असल्यासारखं पाहायला सुरुवात केल्याबरोबर तुम्ही कधीच निराश होत नाही. आमीन म्हणाल का? अस्तित्वात नाही, तुम्ही अस्तित्वात आहे. कधी कधी काही लोक तुम्हाला निराश करतील. तुम्ही बोलताना लोकांना सांगायचं की प्रभू मला चांगलं घर देणार, किंवा दिलं म्हणून पण सांगा. हो, दिलं म्हणून सांगायला तुमच्या काय बापाचं जात आहे का? तुम्हाला बँकेमध्ये जाऊन लोन मंजूर करून घ्यायचंय? तुम्हाला फक्त म्हणायचं आहे सुंदर माझं घर आहे. आणि इकडं तुम्ही नुसतं म्हटला जबाबदारी देवाची. किती सुंदर सोपं बायबल आहे. तुम्ही काय करता माहिती का? नाही त्याच्याविषयी एवढा आशाहीन म्हणता की आता मला होणारच नाही, माझं असंच होणार आहे, मी गरीबच राहणार आहे, मला नोकरीच लागणार नाही. आणि मग कोणीतरी सांगतं अहो हे संपत आलं लग्न होणार नाही, हे संपत आलं नोकरी लागणार नाही. हा प्रश्न तुझा आहे, माझ्या देवाचा प्रश्न. माझ्या देवानं दाविदाचे एज बार झाल्यावर त्याला सरकार बनवलं, राजा बनवलं. अब्रामाला एज बार झाल्यावर प्रभूनं एक सुंदर इसाक दिलेला आहे. तो देव नाही ते अस्तित्वात आणणार आहे. आपल्या वयाचं पण कॅल्क्युलेशन करत बसू नका. काही लोक किती कॅल्क्युलेशन करत बसतात. अहो बघा मी 32 झालो, मी 31 झालो, मी 34 झालो. अरे अब्राम 100चा झाला. तू 31, 32, 33, 34 करत बसला. अब्राम 100चा झाला. सारेचं गर्भाशय मरून गेलं. तू तुझं गर्भाशय, सारेचं गर्भाशय मरून गेलं. आणि देव म्हटला तुलाच देणार आहे मुलगा. तिने स्वतःचा आगाऊपणा केला, शहाणपणा केला. माझं गर्भाशय मेलं, हागारीचं गर्भाशय भाड्याने घ्या. हे गर्भाशय भाड्याने इश्माईल जन्माला घाल आणि घरामध्ये गोंधळ करून ठेव. देवानं अब्रामाला सांगितला हागार नव्हे साराच राष्ट्रांसाठी आशीर्वादित माता होईल. तुम्हीच आशीर्वादाचं कारण बनणार. तुमच्याद्वारेच तुमचं घराणं आशीर्वादित होणार. आता तुमच्याकडे काही नाही, देवाला धन्यवाद. आता तुम्ही शून्य आहात. शून्य आहात म्हणून चिंता करत बसू नका. माझ्याकडे काय नाही, माझ्याकडे. अरे आताच विश्वास ठेव ना. काय नाही तर विश्वास ठेव. किती सोपं आहे. काय नाही. बरं विश्वास ठेवायला तुम्हाला काय बँक बॅलन्स जातो का तुमचा? गपचूप बसायचं, विश्वास ठेवायचा बस. फक्त डोक्यामध्ये येऊ द्यायचं नाही बाकीच्या गोष्टी. काही लोक सगळी कर्मकांड करायला तयार आहे. काय अर्पण करू सांगा बरं, किती काय देवासाठी करू. रोज सकाळी मला लोक प्रार्थना कशी करावी ती मला सांगा. अरे आता काय काय तुम्हाला सांगू. हे प्रश्न सुटायसाठी कशी काय प्रार्थना करावी आणि ते तुम्ही सांगा. मी म्हटलं सगळे व्हिडिओ बघत जा, कारण तुम्ही एकच व्यक्ती नाही मला ज्याला. आणि काही लोकांचा बालिशपणा, काहीतरी वचन आम्हाला सांगा, ती वचन वाचू. एवढा इन्स्टंट काय नसतं. इन्स्टंट एकच आहे विश्वास. मग त्याच्यावर ठेवायचं. तुम्ही बोला नका बोलू, देवावरती अवलंबून राहा. अब्रामानं देवावरती अवलंबून राहिला. अस्तित्वात नाही ते अस्तित्वात येतं. परत वाचा ते वचन. जो देव मेलेल्यांना जिवंत करतो व जे अस्तित्वात नाही त्याला ते असल्यासारखं आज्ञा करीतो. देव अस्तित्वात नसल्याला असल्यासारखी आज्ञा करतो. दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा माझ्याकडे गाडी नाही आणि मी उगीच किक मारतो. येते का? गाडी नाही माझ्याकडे पण गाडीला माझ्याकडे 4 व्हीलर नाही पण लहान लेकरासारखं मी म्हणतो तुमच्यापेक्षा त्या लेकरांचा विश्वास जास्त आहे नाही का? बस मम्मी माग आहे का नाही? बस मम्मी माग. आणि त्याच्यात लहानपणी तर आपण शर्टला धरून पळायचं नाही का? गाडी किती छान वाटायचं ते. आणि त्या विश्वास त्यांचा विश्वास असतो. पण ती लेकरं त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी बिंबवतात भविष्यामध्ये ते घडवतात. काही नसताना तुमच्याकडे तर देव आहे. तुम्हाला देखील त्याच विश्वासानं जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं बोलायचं. तुमच्याकडे लेकरू नाही, अस्तित्वात असल्यासारखं उगाच बाळाला शांत बस रे लात मारू नको, शांत बस रे लात मारू नको म्हणायला सुरुवात करा. देव ते घडवेल. हे बायबल सांगतं बरं का, मी नाही म्हणचं सांगा.
हे मी नाही सांगत, बायबल सांगतो. घर नाही तुमच्याकडे, उगाच कुठेतरी जागा जाऊन बघण्याची, केवढ्याला आहे? उगीच घासाघीस करत बसायचं. बघा, करून तर बघा. आपण इथे चर्चला जागा तशीच घेतली ना, होतं का खिशात दांबडा तरी आपल्याकडे? उगाच आलो, भाव मारला, केवढ्याला देतात? बैठक पण घेतली, खिशात तर पैसा नाही, बैठक घेतली त्याच्याबरोबर. आणि त्याला वाटलं यांच्याकडे पैसे, 85,000ची एक गुंठा, केवढ्याला? 85,000. नाही, कमीला द्या. कितीला कमीला घेणार? का आम्ही 25ला घेणार. अहो, एवढं फादर कमी असतं का? नाही का, नाना आपण बसलो काय, घासाघीस. आणि शेवटी त्यांनी म्हणले द्या 45,000ला. ठीक आहे, फायनल झाली, द्या म्हणला पैसा. नाही, तर कशाला मंत्र मारलं, कशाला प्रेयर केली? जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आणणारा देव आहे. आम्हाला नुसती प्रेयर करायची होती. प्रश्न तो नाही की तुमच्याकडे पैसे आहेत का, म्हणून तर म्हणतो तुमच्याकडे उपलब्ध आहे का नाही हे नाही, तुमच्याकडे विश्वास उपलब्ध आहे. जर तुमच्याकडे आहे, आता ज्या जागेवरती आम्ही आहोत तो आमचा विश्वास आहे. आणि जे आता आम्ही चर्च बांधणार तो पण आमचा विश्वास आहे. अस्तित्वात काय आहे ते तुटपून जाय, पण जे आमचा विश्वास आहे, लक्षात ठेवा, आजपर्यंत ही मंडळी विश्वासानं मतनृत्य पाहत आहे. आणि तुम्ही देखील तुमच्या लेकरांसंबंधानं, परिवारासंबंधानं, शरीरासंबंधानं अस्तित्वात नाही ते अस्तित्वात असल्यासारखं पहा. आता काय होतं माहिती का, आमची लेकरं बिघडण्याचं कारण आम्हाला नाही, तो बिघडला तर अजून चांगलंय बरं का, पण अस्तित्वात नाही तरी अस्तित्वात आणतो मी. काय बिघडलं तर, ते बिघडलं तर, मित्रांमुळे बिघडला तर, अरे त्याच्याबरोबर जाऊ नको, अरे याच्याबरोबर जाऊ नको, बिघडला तर. तुम्ही अस्तित्वात आणलं बिघडावं म्हणून, पण तुम्ही म्हणता हे देवाचं लेकरू आहे, देव त्याला सांभाळणार, त्याचं रक्षण करणार. माझ्या लेकराला बुद्धीने नव्हे तर देवाच्या कृपेनंच प्रभू पुढे घेऊन जाणार आहे. हा तुमची क्रिएटिव्हिटी अस्तित्वात नाही, ते अस्तित्वात. एक वचन वाचा, योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 43-44 वचन. हा, योहानाचं शुभवर्तमान 11वा अध्याय 43. असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. काय शब्द वापरला होता तिथं? त्यानं मोठ्याने हाक मारून. कसं बोलला? मोठ्याने हाक मारून. लक्षात ठेवा, ज्या वेळेस तुमच्यामध्ये आशा निर्माण व्हायला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही मोठ्यानं बोलल्या पाहिजे. आमेन. जास्त तुम्ही मोठ्यानं बोलतो त्याच लोक तुम्हाला वेड्यात काढतात. लोक तुम्हाला वेड्यात काढतात. काहीच नाही नाही, उगा गप्पा मारत मोठ्या फुगिरे बरं काय, त्याला म्हणायचं मी फुगिरच आहे, कारण माझ्या मधला फुगा हा प्रभूचा विश्वास आहे. मी ज्या गोष्टी अस्तित्वात नाही त्या मोठ्या मोठ्यानं बोलू लागतो. रोज सकाळी उठल्यावर जे अस्तित्वात नाही ना ते अस्तित्वात येण्यासाठी मोठ्या मोठ्यानं बोला. येशू लाजरसला मेलाय, अस्तित्वात नाही, सगळं संपलंय, पण तो मोठ्यानं बोलला. काय बोलला? लाजरा बाहेर ये. काय बोलला? लाजरा बाहेर ये. तुम्ही रोज सकाळी उठून मोठ्यानं म्हटलं पाहिजे, माझं घर कुठं आहे? बाहेर आहे. आमेन. रोज म्हणा सकाळी उठल्यावर, काय पाहिजे ते बोला ना. आशा कशी निर्माण होणार? आता प्रश्न तो, तुमच्याकडे पैसे नाही, कृपा आहे ना तुमच्याकडे. आमेन. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. यालाच बायबल म्हटलं, यालाच देवावरचा विश्वास म्हटलं. देवावरचा विश्वास म्हणजे नुसती प्रार्थना नाही. प्रार्थना करणारे पुष्कळ लोक तुम्हाला गरीब दिसतील, चर्चला जाणारे तुम्हाला गरीब दिसतील, पण विश्वास ठेवणारे लोक मात्र धनवान झालेले दिसतील. विश्वास ठेवणारे लोक, अब्रामानं विश्वास ठेवला, तो बायबल वाचत नव्हता बसला, त्याने विश्वास ठेवला. आणि जी गोष्ट येशू म्हटला, लाजर मोठ्यानं, कसा म्हटला? मोठ्याने. मनातल्या मनात कधीच बोलत राहू नका, त्याच्यानं तुमचा विश्वास कमजोर. आम्ही म्हणतो नाही मनातच बोलू, 4 लोक हसतील मला, कानात जाऊन जोरात बोला त्याच्या. मी आई होणार आहे म्हणायचं जोरात, मला घर मिळणार आहे, नोकरी लागणार आहे, बिझनेस चांगला चालणार आहे, मोठं चर्च बांधणार आहे, चर्च मध्ये सगळ्यांकडे गाड्या असणार आहे. बोलायला काय माझ्या बापाच जातं का? मी बोलणार, कारण माझा देव देणार आहे. अब्रामाला देवानं सोनं रुपयानं संपन्न केलं, गाढवं वाढली, सगळं वाढलं.
हे देवाचं कर्तृत्वच आहे, जे नाही तो निर्माण करण्याची ताकद त्याच्यामध्ये. हालेलुया. म्हणून आशा संपली तरी आशा निर्माण करायची. आता आशा संपली ना, परत आशेनच बोलायचं. आमेन. फार सुंदर, मला इतकं आवडलं ते वचन. मी त्या वचनावर बऱ्याच वेळा म्हटलं, कसं वचन आहे, आशा नसताना आशेनं विश्वास ठेव. आशा नसताना आशेने विश्वास ठेवायचा. म्हणजे काय, माझी आशा संपली. आम्ही होतो ना बऱ्याच वेळा होतो, सगळीकडनं झालं, आता तुझीच आशा आहे बरं का, तूच मदत करशील. तो फोनच बंद करून बसतो, सारखा सारखा ताप देऊ नये म्हणून, नाही का, स्विच ऑफ. जिस व्यक्ति से आप संपर्क करना चाहते हो वो व्यक्ति कवरेज क्षेत्र से त्याचं कव्हरच लागत नाही, आउट ऑफ कव्हर. बायबल सांगतं, तू हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन. याचं कव्हरेज क्षेत्र 24 आवर्स आहे. म्हणून तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तिसरी गोष्ट वाचा, जो देव 18-19 तशी तुझी संतती होईल. या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास ठेवला. कधी कधी आशेला जागा नसणारी परिस्थिती निर्माण होते, आशेला जागाच नाही. पण बायबल सांगतं की तुमचा विश्वासकर्त्यांचा बाप अब्राम, आणि अब्रामाला कुठल्याही परिस्थितीमध्ये आशेला जागा नसताना त्यानं विश्वास ठेवला. लक्षात ठेवा, थोडी सुद्धा जागा नसणार, परंतु त्याच ठिकाणामध्ये काय म्हटलं वाचा बरं, कसं आपलं दुर्बल झालेलं शरीर, तथापि विश्वासाने दुर्बळ नव्हता 19 वचन 18-19. आपले निर्जीव झालेलं शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 100 वर्ष. 100 वर्षाचा असताना त्याचं दुर्बळ झालेलं शरीर. देव चमत्कार कोणत्या क्षणाला घडवतो माहिती का? ज्यावेळेस तुमचं सगळं काही दुर्बल झालेलं असतं. अब्रामाचं शरीर दुर्बल झालं, कदाचित तुमची परिस्थिती तशी दुर्बल असेल, निर्जीव झालेलं शरीर. पण ज्या शरीर निर्जीव होतं, परिस्थिती निर्जीव होती, घरातलं वातावरण निर्जीव होतं. मला कोणीतरी परवा एक फोन केला, एवढा पती पत्नीत संघर्ष झाला की नवऱ्यानंच बायकोच्या विरोधात कंप्लेंट दिली. आणि ती बिचारी सारखी सांगायची की पळत साहेब प्रार्थना करा, मला नांदायला जायचंय, मला नांदायला जायचंय, मला नांदायला जायचंय. ती गेली, डेअरिंग करून गेली, घरामध्ये घुसली. नवऱ्यानं चार्जेस लावले, तिला सांगितलं की पोलिसांना तिच्या विरुद्ध खूप चार्जेस लावले. आणि मग 4 दिवसांनी तिला पोलिसांनी सांगितलं की 4 दिवसांनी चौकीत ये. आणि मग जाता जाता ती म्हणजे मला खूप भीती वाटायला लागली, मी काही केलंच नाही, पण माझ्या नवऱ्याने सगळे अलिगेशन्स माझ्यावरती टाकले. आणि आता अशा काहीच नाही, पण मला नांदायचंय. पण एक मात्र माझा विश्वास आहे, पाळत साहेब तुम्ही प्रार्थना केली ना तर मी त्याच्यातून पण बाहेर पडेल, माझा नवरा मला स्वीकारेल. आणि सकाळी जाताना तिनं ती गोष्ट सांगितली, प्रार्थना केली. चौकीतनं आल्यावरती म्हटले की इतकं देवानं अद्भुत काम केलं, नवऱ्याने सगळे आरोप मागे घेतले, पोलिसांनी मला घरी पाठवलं, आणि माझा नवरा मला घेऊन जाणार आहे आता परत. ज्या नकारात्मक परिस्थिती असते ना, तेव्हाच तुम्हाला विश्वास ठेवावा लागतो. देवाला कोणती गोष्ट कठीण नाही. निर्जीव झालेलं शरीर, निर्जीव झालेले नातेसंबंध, पती पत्नी मधले नातेसंबंध निर्जीव झालेले असतील. मी तर म्हणतो तुमचा घटस्फोट पण झालेला असेल, काही प्रॉब्लेम नाही. मी पाहिले तशा कितीतरी केसेस. मला कित्येक बहिणींनी असे कॉल पण केले की आमचा घटस्फोट झालेला आहे, बाळक साहेब प्रार्थना करा, मला परत एकत्र यायचं. आणि देवानं पतीच्या अंतःकरणात काम करून त्यांना नेलं सुद्धा. ज्यावेळेस परिस्थिती बदलली जाते ना, या सगळ्या बदललेल्या परिस्थितीला बदलण्याची ताकद प्रभू. निर्जीव परिस्थिती असेल, निर्जीव नाते असतील, निर्जीव आर्थिक परिस्थिती असेल, परंतु शास्त्र सांगतं की तुमचा विश्वासणाऱ्यांचा बाप अब्राम आहे. या अब्रामाकडे तुम्ही दृष्टी लावा. अब्रामाचं शरीर निर्जीव झालेलं होतं, परंतु तरी सुद्धा या निर्जीव झालेल्या शरीरामध्ये प्रभूनं सांगितलं की मी ते गर्भाशय घडवलंय, मीच त्याला आकार देईल, मीच त्याच्यामध्ये जीव घालेल.
या शरीराचा तुम्ही विचार करताना एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मी कधी कधी विचार करतो, ही नस दबली मग चालता येत नाही, मग ती नस दबली मग डोळ्याला पाहता येत नाही, नाही का, डोळ्यामध्ये प्रॉब्लेम, सगळ्या नसांचा गुंता डोक्यामध्ये. मग हे झालं, इकडचा मेंदू खराब झाला तर हे खराब होतं. कसलं इकडं काय छोटा मेंदू मोठा, मला नाही माहिती एवढं सायन्स, पण ते म्हणतात इकडचं काहीतरी, इकडच्या मेंदूला धक्का बसला तर हे खराब होतं, आणि इकडच्या आता डावी उजवी आमची आम्हाला कळत नाही ते मेंदू. एवढ्या कॉम्प्लिकेशन्स, एवढं सगळा कोणता देवानं करून ठेवलाय, काय देव बुद्धिमान असेल हो. आणि तो मुद्दाम कोणता करून ठेवतो. तुम्ही लय उड्या मारताना उड्या मारता मारता इकडच्या दे झटका, इकडं झटका दिला की हा डोळा बंद. किती गुंता, आणि हा गुंता डॉक्टरला काढताच येत नाही. तो फक्त काय सांगतो माहिती का, ऑपरेशन करावं लागेल पण गॅरंटी नाही. मग कसले पैसे घेतो? ऑपरेशन करायला गॅरंटी नाही, ऑन द स्पॉट टेबलवर पण जाईल. आता टेबलवर जाईल म्हणल्यावर त्या माणसाला तो तिथंच गेलेला आहे, तो घालवणारच. मला म्हणतो मला घरी घेऊन चला, हा मारून टाकेल मला डॉक्टर. परंतु देव एक शब्द बोलतो, निर्जीव झालेल्या गोष्टी अस्तित्वात येतात. आमेन. ज्या निर्जीव झालेल्या गोष्टी आहेत त्या अस्तित्वात येतात. म्हणून लक्षात ठेवा, तिकडे जा तुम्ही, मी म्हणत नाही डॉक्टरकडे जाऊ नका, पण त्याचं ना काय ऐकू बरं का. आमेन. कारण त्याला गुंता काढताच येत नाही का. कधी कधी ते केस विंचरायला गेला तुटते, एवढा गुंता झाला कुठून कळलंच नाही. हा डॉक्टर तोडणार आहे, पण प्रभू अस्तित्वात आणणार आहे, अस्तित्वात आणणार आहे ते. मग शास्त्र काय सांगतं, विश्वासाला जागा नसताना काय लिहिलं, विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर तो सुमारे 100 वर्षाचा होता. किती वर्षाचा होता? 100 वर्षाचा. म्हणून एखाद्या व्यक्तीनं आपल्या आयुष्याची मर्यादा कधीच निश्चित करायची. आम्हीच लिमिटेशन्स घालून दिलेले आहेत. कधी कधी लोक म्हणतात ना, अप्पा लग्न होऊन 8 वर्ष मुलं नाहीत झालं हे गड. लोक म्हणतात ओ लग्न एवढे वर्ष, अरे जाऊ दे, अब्रामाचं 100 वर्ष झालं होतं. सारात आता गालफडात गेले, बोळक झाले तोंडाचं, दात पण नाही खायला, हड्ड्यात फोडू शकत नाही. तेवढ्यात देव म्हटला, इस बुड्ढी को मैं बच्चा देने वाला हूं. कसला देव आहे हो. आमेन. लक्षात ठेवा, देव तुमच्या शरीराच्या ताकदीवरती चमत्कार करत नाही, देव त्याचं सामर्थ्य शरीरामध्ये घालतो. आमेन. प्रेज गॉड. म्हणून आशा नसताना विश्वासानं दुर्बळ नाही व्हायचं. हालेलुया. कधी कधी आम्ही म्हणतो की परिस्थिती मला दुर्बळ करत आहे, काय करावं काय करावं काय करावं. काही लोक म्हणतात मरून जावं. मग काय होणार आहे? थांबणार आहे जग. बरं तुम्ही मेल्यावर काय सगळे तुमच्या तो अंगावर पडून पडून ते पण मरून जाणार. ते म्हणजे उचला पुरून या ना लवकर. पालक साहेब जास्त ठेवू नका, वास येईल, पोट फुटल, आमकल, रडत रडत सांगतील बरं का ते पण. आधी तर एवढं जोर जोरात रडतात पाळक, ते पाळक कधी उचलता तुमचं काय ते नाही, त्यांची वाट नाही बघायची. आता तर घरात पण नेत नाही, सरळ दवाखान्यामध्ये त्याच्यात ठेवतात, फ्रीजर मध्ये. अरे झोपा तुम्ही पण झोपा ना, मला पण झोपू द्या. नाही ठेवत, हे जग आहे. पण देव 24 तास तुमची निगराणी करतो. हालेलुया. आणि तो तुमचा प्रोव्हायडर आहे. आमेन. निर्जीव झालेल्या शरीरामध्ये जीव घालण्याचं काम करतो. आशा नसल्यावर पण आशा ठेवा. दुर्बळ होऊ नका, अजिबात विश्वासामध्ये दुर्बळ होऊ नका. परिस्थिती तुम्हाला दुर्बळ बनवण्याचा प्रयत्न करेल, मग तुम्ही परिस्थितीचा ऐकता का देवाचा ऐकता? देवाच्या वचनावर लक्ष द्या. पुढे वाचा. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता 20 वचन, परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन. विश्वासानं काय व्हायचं? सबळ होऊन. लक्ष द्या, विश्वासामध्ये स्ट्रॉंग बना. आमेन. ज्यावेळेस तुमची परिस्थिती निराश असते, हताश असते, किंवा तुमची परिस्थिती हतबल असते, त्याच वेळेस तुम्हाला विश्वासामध्ये सबळ बनायचंय. आणि काय सांगितलं माहिती का? तो म्हटला विश्वासानं तुम्ही सबळ झाला तर देवाचं गौरव होणार. हालेलुया. आता गौरव या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो.
असं लिहिलंय शास्त्रामध्ये की त्यानंतर येशू ख्रिस्ताचं गौरव होणार होतं, म्हणजे त्याला वधस्तंभी देणार होते, तो मरणार होता. तो गौरवाचा समय आला, देवाचं गौरव होणार होतं. गौरव काय होतं? इकडे त्याच्या डोक्यात काट्यांचा मुकुट, हातामध्ये खेळ टोकले, कुशीत भाला भोसकला, छिन्न विच्छिन्न झालेले शरीर. आणि म्हणतो याच्यामध्ये काय गौरव आहे? डोक्यात काट्यांचा मुकुट आहे, भाला भोसकलेला आहे, 3 खिळ्यावरती त्याचा देह टांगलेला आहे. बरेच लोकांना त्यातलं गौरव माहित नसल्या कारणाने म्हणतात, जो ख्रिस्त 3 खिळ्यावरती टांगला तो स्वतःची सुटका करू शकणार नाही, आमची सुटका काय करणार आहे? पण बायबल सांगतं आता गौरव होण्याचा समय आला. मग कोणतं गौरव? शरीर त्याचं छिन्न विच्छिन्न ठेचलेलं, एकही ठिकाण नव्हतं की जिथनं रक्त निघालं नाही. रक्त पाणी सगळं संपलं होतं आणि ख्रिस्ताचं शरीर कबरेमध्ये ठेवलं. आणि तो म्हणतो आता गौरव होणार होतं. म्हणजे काय होणार होतं? 3ऱ्या दिवशी ख्रिस्त कबरेतनं बाहेर येणार होता. हे गौरव आहे देवाचं, गौरव आहे. लक्षात घ्या की तुम्ही ज्या परिस्थितीमध्ये आहात, तुम्ही तिथं विश्वास ठेवता आणि प्रभूचं गौरव होणार आहे. दुसऱ्या भाषेमध्ये, आता कदाचित तुमचा ख्रिस्तासारखा देह असेल, तुमच्या घरातली परिस्थिती ख्रिस्ताच्या शरीरासारखी असेल. कबरेतून बाहेर आल्यावर आता ख्रिस्ताचं शरीर तसं नव्हतं. तो वधस्तंभावर लटकलेला होता. आता गौरव कसं होतं माहिती का? शिष्य लोक दार लावून आतमध्ये बसलेले होते, पण आता त्याचं शरीर दाराला भेदून आतमध्ये जाणारं शरीर होतं. हे गौरवी शरीर आहे. ज्या दिवशी देवाचं गौरव होईल ना, त्या दिवशी परिस्थिती भेदून तुम्ही पलीकडे जाणार. परिस्थितीला भेदणार. आत्ताची परिस्थिती तुम्ही म्हणाल सगळी नकारात्मक आहे. अरे जरा खाली उतरू दे, तुला कबरेमध्ये जाऊ दे. कबरेतनं बाहेर कसं काढायचं हे प्रभूला माहिती आहे. देवाला माहिती आहे तुम्हाला कसं त्यातून बाहेर काढायचं. पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? विश्वासानं सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. त्यानं देवाचं गौरव केले. तिथं असा एक शब्द वापरला, विश्वासानं डळमळीत होऊ नका. कसं होऊ नका? डळमळीत होऊ. कधी कधी फार डळमळीत आम्ही बनतो, होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही, होईल का नाही. आणि हे होईल का नाहीचं युद्धच तुम्ही हरता. आम्ही काय म्हटलं माहितीये का? होईल आणि होईलच हा सबळ विश्वास आहे. होईल का नाही हा प्रश्न नाही. होईल का नाही, होईल का नाही, लग्न होईल का नाही, लेकरू होईल का नाही, नोकरी लागेल का नाही, घर मिळेल का नाही, मुलगा बदलेल का नाही, नवरा बदलेल का नाही. अहो त्याला बदलण्याची ताकद प्रभूमध्ये आहे. आम्ही त्या मीटिंगला गेल्यावर एका मावशीने साक्ष दिली नाही का? तिचा नवरा ती गुटखा खातोय, नवरा नाही. नवरा म्हणतो होता, बाई तुझ्या तोंडाचा वास येतो, गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको. आणि ती म्हटली मला ते कधीच सोडणं जमलं नाही. पण भेटल्यावर तिने सांगितलं, तुमचे संदेश ऐकल्याबरोबर गुटखा पण सुटला, तंबाखू पण सुटला. देवाला शक्य आहे. हो, देवाला शक्य आहे. प्रभू सगळं काही बदलण्यासाठी समर्थ आहे. डळमळीत होऊ नका. हे असं घडणार नाही, हे तुमची बुद्धी तुम्हाला सांगत आहे. पण माझा देव सगळं काही करायला समर्थ आहे. कारण त्याचं नावच आहे समर्थ देव, पॉसिबल गॉड. कोणतीच गोष्ट अशक्य नाही. एकाने येऊन मला साक्ष सांगितलं, मला तुम्हाला भेटायचं होतं, खास तुम्हाला भेटायला लांबून आलो आम्ही. म्हटलं काय विशेष, काय यांची साक्ष? मग त्यांनी सांगितलं, पूर्वी गुटखा, तंबाखू सगळं वस्तू माझ्या दुकानामधनं विकत होतो, तो माझा चांगला धंदा चालायचा. पण तुमचा एक संदेश ऐकला की हे नाही विकायचं, आपण खात नाही तर आणि दुसऱ्याला पण खाऊ घालायचं नाही. पण मला प्रश्न पडला की आता हे नाही विकलं तर मग कसं होणार आहे? पण ते बंद केलं तर देवानं मला सगळं चांगलंच दिलेलं आहे. किती अद्भुत देव आहे. सगळं काही शक्य आहे त्याला. एक विश्वासानं सबळ होऊन प्रभूच्या हातामध्ये पडा. आणि बायबल काय सांगतो माहिती का? आशेला जागा नसताना आशेनं विश्वास. आजची परिस्थिती तुमची अशीच असेल, आशेला जागा थोडी पण नसेल, पण तुमचा विश्वास प्रभूचं गौरव तुमच्या जीवनामध्ये घडवायला समर्थ आहे. चला आपल्या जागेवरती बोलावूया. देवासमोर प्रथम सर्वजण आपल्या मान आपण झोपूया. कोणीच इकडे तिकडे पाहणार नाही. प्रार्थना नंतर, प्रार्थना ही गोष्ट नंतर, परंतु पहिले आम्हाला विश्वासामध्ये सबळ व्हायचं. प्रार्थना नंतर. जर माझ्यामध्ये विश्वासच नसेल
तर मी किती पण मोठ्या गोष्टी बोललो तर काहीच घडणार नाही. आज रात्री या नकारात्मक परिस्थितीला आपण पॉझिटिव्ह बनण्यासाठी प्रभूवरती विश्वास ठेवू.